नमस्कार. मनास उमगता काहीच्या या नवीन पर्वात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज घटस्थापना. घरोघरी देवीचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे या निमित्ताने आम्ही पुढील 9 दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांचं गद्य, पद्य आणि गीत या माध्यमातून स्तवन करणार आहोत. आज ऐकूया घटलक्ष्मीचं स्तवन. आरोग्यदायी घटलक्ष्मी. घट हे प्रतीक आहे देहाचं. हे घटलक्ष्मी माते, तुला माझा दंडवत. घटरूपी देहाच्या भरण पोषणाबरोबरच आरोग्याची काळजी घेण्याची जाणीव तू आम्हाला दे. नियमित व्यायामानं सुदृढ आणि निरोगी अशा शरीरातच तुझा वास असू शकतो. आमचं शरीर सुदृढ आणि निरामय ठेवण्याची जाणीव आम्हाला नेहमी असू देत. आपल्यासारखाच जीव शरीरात पोचण्याची, वाढवण्याची अनोखी क्षमता तू स्त्रीला दिली आहेस. सृजनाचं हे सामर्थ्य काही नकोशा वाटणाऱ्या समस्या सुद्धा सोबत घेऊन येतं. या समस्यांकडे आमच्या प्रगतीतला अडसर म्हणून न पाहता नवनिर्मितीच्या प्रक्रियेचं अंग म्हणून बघायची नजर तू आम्हाला दे. आमच्या दैनंदिन आयुष्यात कुटुंबातल्या अनेक जणांची काळजी घेताना आणि सर्वांचे दिनक्रम जपताना जो काही वेळ हाताशी उरतो, त्यात अनेकदा देहाच्या सौंदर्याचा आणि अलंकरणाचा विचार आम्ही करत असतो. देहरूपी घटाच्या आरोग्याचा विचारही आमच्याकडून होऊ देत. आमच्या देहरूपी घटात तुझा वास सतत राहू देत. तुला पुनश्च दंडवत. या देहांच्या घटाघटातून दिव्य तेज फाकू दे. निरामयी निश्चयी जीवाचा अरुणोदय होऊ दे. घट शरीराचा निर्मळ करुणी कर्म मार्ग अनुसरू दे. या जन्माचे सार्थक माझ्या कृतीतून होऊ दे. या देहांच्या घटाघटातून दिव्य तेज फाकू दे. एकच तत्व अनेक होनी जीवन रस स्रवू दे. एकच तत्व अनेक होनी जीवन रस स्रवू दे. आदि माता प्राण बनूनी मम देही वसुदे. मम देही वसुदे. या देहांच्या घटाघटातून दिव्य तेज फाकू दे. निरामयी निश्चयी जीवाचा अरुणोदय होऊ दे. अरुणोदय होऊ दे.